हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। तरी निधान जोडावया, भाग्य घडेगा धनंजया, परी जोडिले भोगावया विपाये होय। ज्ञानेश्वर महाराज भगवंताचा आणि अर्जुनाचा एक संवाद सांगतात। गीता महात्म्य सांगून झाल्यानंतर अर्जुनाच्या जीवनाची धन्यता ज्ञानोबारायांनी प्रकट केली। अर्जुना, तू धन्य आहेस, तू नाही तुझं कुळ धन्य आहे। बाप कुळ ते पवित्र, जेथीचा पार्थ या ज्ञानापात्र। या ज्ञानाला, भगवंतांनी सांगितलेल्या ज्ञानाला तू पात्र झालास म्हणून तुझा संबंध कुळ धन्य झाला। का साध धन्य झालं नाही, बाप पवित्र झाला, साध नाही। कारण तू ते ज्ञान तुझ्या निमित्तानं भगवंतांनी सगळ्या जगा करता दिलं, जेणे गीता केले स्वतंत्र आवार जगा। हे त्याचं कारण ज्ञानोबारायांनी सांगितलं। आणि हे सांगून झाल्यानंतर ज्ञानोबाराय भगवान आणि अर्जुन या दोघांमधला संवाद सांगतात। भगवंतांनी आपल्या सामर्थ्यानं एकरूप होत असलेल्या अर्जुनाला पुन्हा द्वैतामध्ये आणलं आणि मग भगवान अर्जुनाला असं म्हणाले की, अर्जुना, मी जे तुला सांगितलं ते तुला कळलं का? मी गुह्यात गुह्यतरमया तुला सांगतो म्हणून सांगितलं होतं। या संबंध गीतेचं स्वारस्य कशामध्ये आहे? गीतेचा सगळा संकोच एका श्लोकामध्ये झाला, सर्व ज्ञान विचाराचा। तो मी तुला सांगितला, सर्व धर्मान् परित्यज्य मामेकम शरणं व्रज, अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। तू शोक करू नकोस, तुझ्या पापाची जबाबदारी मी वाहीन। तू सर्व भावानं फक्त मला एकट्याला शरण ये, बाकीचा विचार तुला करायचं कारण नाही। हे मी जी तुला सगळं सांगितलं, ज्ञानोबारायांनी पुष्कळ विस्तारानं त्याच्यावर भाष्य केलं। भगवान म्हणतात, अर्जुना, हे शास्त्र तुला कळलं का? पाठी म्हणितसे पांडवा, शास्त्र हे मानले की जीवा, तेथ येरू म्हणे देवा आपुल्या कृपा। अर्जुना, तुला हे शास्त्र कळलं ना? अर्जुन कळालं असं उत्तर देत नाही। अर्जुन म्हणतो, देवा तुमची कृपा। तुमची कृपा म्हणण्यामध्ये कळालं हे गृहीतच आहे, कारण कळालं नसतं तरच देवाची अवकृपा मानावी लागेल। हे कळलं तुमच्या कृपेनं। अर्जुना, कळलं ना तुमच्या कृपेनं? म्हणजे काय कळलं? तुमच्या कृपेनं कळलं। कारण भगवत कृपेविना परमार्थामध्ये काही घडत नाही, काल आपण बोलून आलो। आता भगवंतांनी अर्जुनाला थोडं पुढे जाऊन काही गोष्टी सांगितल्या। एक महत्वाची गोष्ट जी सगळ्या शास्त्रामध्ये महत्वाची मानली गेली, प्रपंचामध्येही महत्वाची मानली गेली आणि परमार्थामध्येही महत्वाची मानली गेली। वस्तूची प्राप्ती होणं याला जेवढा काही महत्व आहे ते आहेच आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही। त्याला जे भाग्य लागतं ते लागतंच। परंतु प्राप्त झालेल्या वस्तूच्या भोगाचं आणि वस्तूच्या रक्षणाचं ज्ञान प्राप्त होणं हे अधिक महत्वाचं आहे, भगवान बोलतात। एक महत्वाची गोष्ट आहे खरं तर या ओवीपासून, तरी निधान जोडावया, भाग्य घडे धनंजया, परी जोडिले भोगावया विपाये होय।
ही ओवी म्हणजे खरं म्हणजे पुढच्या श्लोकाचा उपक्रम आहे इथून. इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन नचा शुश्रूषवे वाच्यम नच माम योग्य सुरेत. या श्लोकाचा उपक्रम आहे या ओवीपासून. भगवान म्हणतात अर्जुना तुला कळालं ना? कळालं. प्राप्त झालं ज्ञान? झालं देवा, तुमच्या कृपेनं प्राप्त झालं. भगवान म्हणतात निधान जोडावया भाग्य घडे. धनंजया निधान जोडावया. पुन्हा धनंजय हे विशेषण आलं कारण निधानाचा संबंध आहे, धनाचा संबंध आहे, त्यामुळे धनंजय असा शब्द वापर. निधान जोडावया भाग्य घडे. आपल्याला निधान प्राप्त होण्याकरता भाग्य लागतं. निधान म्हणजे गुप्त धन, निधान म्हणजे धन, निधान म्हणजे संपत्ती. ती काही सहजासहजी माणसाला, बऱ्याच वेळेला संपत्ती असते पण ती प्राप्त होत नाही. अशी उदाहरणं आपल्याला पाहायला सापडतात. संपत्ती जवळ आहे पण कळत नाही. ज्ञानोबारायांनी कितीतरी दृष्टांत त्या संबंधामध्ये दिले, एक ना अनेक. ग्रासा एका अन्नासाठी अंधू धावत आहे किरीटी, आढळला चिंतामणी पायलोटी आंधळेपणे. ज्ञानोबाराय बोलतात. अरे दरिद्री मनुष्य आहे, बसला जागेवर, लोह्या रुतल्या आहाती सहस्त्रवरी परितेथ बैसोनी उपवासू करी दरिद्रीजी. ज्ञानोबाराय बोलतात निदैवाच्या परिवरी लोह्या रुतल्या हाती सहस्त्रवरी परितेथ बैसोनी उपवासू करी दरिद्री जीवे. कुणाच्या बाबतीत? निदैवाच्या. निधान जोडावया भाग्य, त्याचा व्यतिरेक माना. दुर्दैवी मनुष्य आहे, आंधळा मनुष्य आहे, एक घासभर अन्न मागण्याकरता भीक मागतोय. या दारातून त्या दारात, त्या दारातून हातामधली काठी टेकत रस्त्याचा अंदाज घेत, वाहनं येतात का, काय रस्त्यात पडलेलं आहे, खड्डा पडलाय का, काय आहे, काठी टेकत टेकत पुढे निघाला, दिसत नाही काही. अपेक्षा काय? एक घासभर अन्न मिळावं, आजची दुपार जावी, एवढंच आहे. पोट भरावं, संध्याकाळचं पुन्हा भीक मागता येईल, भिक्षा मागता येईल, प्रश्न नाही त्याचा. परंतु आत्ताची वेळ भागावी ही अपेक्षा. भीक मागत निघाला, रस्त्याने डोळ्याला दिसत नाही, चालता चालता एका दगडाला अडखळला. ज्ञानोबाराय म्हणतात तो दगड नव्हता, तो चिंतामणी होता. चिंतामणी पायाला लागला, अडखळला आणि लोकांना शिव्या द्यायला लागला. काय मूर्ख माणसं आहेत, रस्त्यात दगड टाकून जातात. अरे आमच्यासारख्या आंधळ्यांनी काय करावं? वास्तविक तोच चिंतामणी उचलून घेतला असता तर ग्रासा एका अन्नासाठी पुन्हा धावत आहे करायची गरज नव्हती. मिळालं होतं पण कळालं नव्हतं. काही गोष्टी मिळतात पण कळत नाहीत. मागे बोललो होतो पुष्कळ दिवस झाले. काही गोष्टी मिळतही नाहीत आणि कळतही नाहीत. काही कळतात पण मिळत नाहीत आणि काही कळतातही आणि मिळतातही. उदाहरणं पुष्कळ आहेत. स्वर्गातल्या देवतांना मनुष्य देहाचं महात्म्य कळतं पण मनुष्य देह सहजासहजी मिळत नाही. धन्य आम्ही असं म्हणावं लागतं त्यांना. हा देह मिळणं म्हणजे धन्यता वाटते त्यांना. देहात काय वर्मय कळतं पण मिळत नाही त्यांना, सहजासहजी मिळत नाही. स्वर्गीचे अमर इच्छिताती पण नाही मिळत. इहलोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे, धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. ही धन्यता म्हणजे देह, हा देह त्यांना कळतो पण मिळत नाही. काही जणांना कळतही नाही आणि मिळत नाही, त्यांचा विचार करायचं कारणच नाही. स्वर्गातल्या देवतांना कळतो पण मिळत नाही आणि ज्यांना मिळाला त्यांना कळतच नाही. आता ह्याच्यात कुणाकुणाची नावं घेऊ? ज्यांना ज्यांना मिळाला त्या सगळ्यांची नावं ह्याच्यातच आहेत. वस्तू मिळते पण वस्तू कळत नाही बऱ्याच वेळेला माणसांना. मी उदाहरण देत असतो. एक मुलगा आहे घरामध्ये, श्रीमंत माणसाचा मुलगा आहे. घरामध्ये कुठे काही पैसे पडले होते, त्याच्यातली एक 100-500 रुपयाची नोट त्यांनी उचलली आणि ती खेळत 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 तो त्या घराच्या दरवाजामध्ये येऊन उभा राहिला. समोर रस्ता आहे वाहणारा, येणारी जाणारी वाहनं आहेत, माणसं आहेत. मुलगा लहान आहे,
दरवाजाला टेकून रस्त्यावरची रहदारी बघत खेळत, हातामध्ये नोट आहे, त्या नोटेशी खेळत 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 उभा राहिला. रस्त्यावरून एक मनुष्य चालला होता, त्याने बघितलं, अरे मुलगा लहान आहे, हातामध्ये 100-500 रुपयाची नोट आहे, बरोबर कोणी वडीलधार माणूस नाही. त्याने विचार केला, आयशा लाभा जो मुकला तुका म्हणे वाया गेला. हे प्रमाण नाही गात्यामध्ये. त्याला वाटलं ही संधी जर आपण गमावली तर सगळंच गमावलं. हुशार होता, जवळ गेला, हिसकावून घेतली नाही नोट. मुलाला म्हणाला, ते नोट दे मला, तो कागद देऊन टाक तुझ्या हातातला. काय करायचं तुला तो कागद घेऊन? बघू इकडं तो कागद. अरे ते पोरग, लहानच पोरग, त्याला काय रंगीत कागद आहे, घरातला आहे, खेळत, मुलं देत नाहीत हातात घेतलेलं. तणला का देऊ, माझा कागद आहे, मी का देऊ तुम्हाला? त्याला त्या रंगाचा मोह पडलेला, त्याच्यावरच्या चित्राचा रंग पडलेला, मोह पडलेला. नाही तुम्हाला का देऊ मी? तो माणूस रागावला नाही. तो शेजारच्या दुकानामध्ये गेला, एक 25 पैशाच्या लिमलेटच्या गोळ्या आणल्या. तो बघ माझ्या हातात काय. गोळी बघितल्यावर ते पोरग असं हरखून गेलो, मला काका मला द्या ना. मग तो कागद मला देऊन टाक. पोरानं राजी खुशीनं अक्कल हुशारीनं 500 रुपयाची नोट त्याच्या हातात देऊन टाकली. 25 पैशाच्या लिमलेटच्या गोळ्या घेतल्या. दृष्टांत संपला, मला लांबवायचं नाही. मला सांगायचं एवढंच आहे की पोराला नोट मिळाली का कळाली? मिळाली पण कळाली नाही. मिळतात वस्तू, मिळत नाही तसं नाही, पण ती कळाली नाही. नाही तर 25 पैशाच्या मोबदल्यामध्ये 500 रुपये कोण देतो महाराज? कुणाला गरज पडली? तसा मानवी देह आपल्याला मिळाला, कळाला नाही. इतका बहुमूल्य हा असा देह, पण काय सांगू आता, 2 रुपयाच्या बिडीच्या सुखासाठी कोणी वाया घालवतं का? तंबाखूसाठी देह वाया घालवतात. कशाचं महत्व? 25 पैशाच्या लिमलेटच्या मोबदल्यामध्ये 500 रुपयाची नोट देऊन टाकणं हे मूर्खासारखा व्यवहार झाला. काय उपयोग आहे त्याचा? देह मिळाला पण कळाला नाही ना. वस्तू मिळते पण कळत नाही, म्हणून निदैवाच्या परिवरी, म्हणून ज्ञानोबा त्याला दुर्दैवी म्हणतात. जवळ आहे पण त्याचं ज्ञान नाही, त्याचा भोग तर पुढंच राहिला, त्याचं ज्ञान नाही. तिथंच आहे, बैसोनी झोळी आहे, देत गाठी. तिथंच बसतो पण झोळीला गाठी मारत बसतो. बसला कशावर? धनावरच बसला. खाली धन पुरून ठेवलंय बापजाद्यांनी, त्याची कल्पना नाही. वर बसून फाटक्या वस्त्राला गाठ्या मारत बसतो. गाठी मारून चालवावं, गाठी अरे खाली सोन्याच्या मोहराने पुरलेला हांडा आहे, पण कळतं कुणाला? कळत नाही. ते कळण्याकरता ज्ञानोबा म्हणतात, ते आपल्याला मिळणं हे आपलं भाग्य आहे, वस्तू कळणं हे भाग्य आहे, परंतु त्याच्याही पेक्षा मोठं भाग्य एक आहे. आचार्याने विवेक चूडामणीमध्ये या निधानाचंच वर्णन केलंय, परवा बोलून आलो आपण. ते जे गुप्त धन आहे ते मिळवण्याकरता फार सायास करावे लागतात. आणि एक वाक्य बोलतो, आयतं मिळतं त्याला संत कधी भाग्य म्हणत नाही. जे कष्टानं मिळतं आणि योग्य मिळतं त्या मिळण्यालाच संत भाग्य म्हणतात. त्यामुळे निधान आहे म्हणजे आयतं आपल्याला मिळालं नाही, ते आयतं मिळत नसतं. आचार्याने विवेक चूडामणीमध्ये म्हटलंय, आप्तोक्तिम खननम तथोपरी शीलापाकर्षणम स्वीकृतिम निक्षेप समपेक्षते नहि बहिः शब्दैस्तु निर्गच्छति तद्वत् ब्रह्म विदोपदेश मनन ध्यानाधिभिर्लभ्यते माया कार्य तिरोहितम स्वममलम तत्वम न दुर्युक्तिभिः. तेच आहे इथं अर्जुनाला भगवान बोलतात, तेच आहे. जमिनीमध्ये धन आहे ते काही लगेच आपल्याला कळतं का इथं धन आहे उकरा म्हणून? नाही. आप्तोक्तिम, आप्त उक्ती पाहिजे त्याच्याकरता. कुणीतरी सदैव आणि पायाळाला दिव्यांजन होय डोळा, कुणीतरी एक पाहिजे की तो येऊन म्हणेल, हा इथे धन आहे, मला कळतं. ते पायाळू माणसाला कळतं म्हणे, पण साधा पायाळू चालत नाही. ज्ञानोबा म्हणतात तो सदैव दैववान पायाळू पाहिजे, त्याच्यातही दैव पाहिजे. मग ते सांगितल्यानंतर लगेच मग काय करावं लागतं? आप्तो उक्ती झाली, मग त्याच्यानंतर खननम,
त्याला खणावं लागतं, ती जमीन खणावी लागते. तथोपरी उपरिशिला शिला अपकर्षणम, त्याच्यावर असलेल्या मोठे मोठे दगड शिळा ज्या असतात ते काढून टाकाव्या लागतात. मग ते शिळा काढल्यानंतर मग ते धन दिसतं, तो हंडा दिसतो. मग त्या हंडा दिसल्याबरोबर त्याला नैवेद्य दाखवून बाहेर ये म्हटलं तर बाहेर येतं काय? नाही. निक्षेप समपेक्षते नहि बहिः शब्दैस्तु निर्गच्छति. शब्दैस्तु नहि बहिः निर्गच्छति. शब्द बाहेर ये असं म्हणल्याने ते बाहेर येत नाही. निक्षेप हा समपेक्षते, त्याच्या निक्षेपाची आवश्यकता आहे, अपेक्षा आहे. खाली उतरावं लागतं, ते द्रव्य ते हांडा उचलत नाही. ते बरं कुणाला जाहीर सांगता येत नसतंय मला हांडा सापडला म्हणून. आता तर सरकारला कळायचाच अवकाश आहे, काही ठेवत नाहीत, काही टक्के देतात म्हणे, माहित नाही आम्हाला कधी सापडलं नाही. खाली उतरून ते काढावं लागतं आणि मग त्याची प्राप्ती झाली असं आपण म्हणू शकतो. तद्वत त्या पद्धतीनं ब्रह्मविदोपदेश, पण ज्ञान सुद्धा असं मला ज्ञान झालं असं म्हणल्याने ज्ञान होत नाही. तिथं जसं आप्त उक्ती लागते तसं इथं सद्गुरूंचं वचन लागतं, तत्वमसी. मनन ध्यानाधिबीर लभ्यते माया कार्य तिरोहितम स्वममलम तत्वम न दुर्युक्ती. माया आणि माया कार्याने तिरोहित झालेलं हे जे तत्व आहे, झाकलं गेलेलं हे जे तत्व आहे, ते नुसत्या दुर्युक्ती करून, नुसते युक्तिवाद करून प्राप्त होत नाही. त्याला सद्गुरू पाहिजेत, मनन पाहिजे, चिंतन पाहिजे, ध्यान पाहिजे, अखंड अनुसंधान पाहिजे, तर मग ते आपल्याला कळतं. तसं दुर्युक्तीने प्राप्त होत नाही. ज्ञानोबाराय बोलतात अर्जुना, त्या पद्धतीनं हे निधान जोडावया भाग्य घडे. त्या पद्धतीनं जे ज्ञान मी तुला दिलं ते एका अर्थानं निधानच आहे. ते प्राप्त होणं, एखादं द्रव्य प्राप्त होणं याला भाग्य लागतं. पण त्याच्याही पेक्षा परी जोडिले भोगावया विपाय होय. पण प्राप्त झालेलं भोगण्याकरता अजून जास्त त्याला दैव पाहिजे, अधिक दैव पाहिजे, अधिक भाग्य पाहिजे. मिळायला भाग्य लागतं गोष्ट खरी, पण मिळालेलं भोगायला अधिक भाग्य लागतं. म्हणून मी 3 टप्पे आपल्याला सांगतो. बऱ्याच वेळेला कळतं पण मिळत नाही, बऱ्याच वेळेला मिळतं पण कळत नाही, एक. दुसरं, मिळालेलं कळतं पण प्राप्त म्हणजे आपल्याला त्याचा भोग घडत नाही, 2. बघा, आणि एखाद्या वेळेला भोग घडला तरी त्याचं रक्षण होत नाही, 3. ज्ञानोबारांनी पुढे रक्षणाचंही चिंतन केलंय, म्हणून मी ते आत्ता बोलतो. 2 दृष्टांत मोठे मोठे ज्ञानोबारांनी याच्याकरता म्हणून आपल्याला दिलेत. निधान मिळालं भाग्य आहे, पण त्याच्यापेक्षा सुद्धा ते भोगण्याकरता भाग्य ज्या. बऱ्याच वेळेला मिळतं, हातातही वस्तू पण तिचा भोग नसतो. आपण म्हणतो ना, अहो दैवात आहे, अगदी हातात आहे पण तोंडात जात नाही घास, हातातला टाकून उठावं लागतं. वाढिले ठाईचे भाणे टाकून या धावे. भगवंताच्या बाबतीत घडलं हे तर आपल्यासारख्यांची काय कथा आहे महाराज. दास्य करी दासाचे उणेन साहे तयाचे, वाढिले ठाईचे भाणे टाकून या. हातातला घास टाकून भगवंताला पळावं लागलं. एवढंही भाग्य नव्हतं की ताटातलं पोटात जाईल. भगवंताच्या बाबतीत आहे हे. द्रौपदीनं हाक मारली अरण्यामध्ये, हातातला घास टाकून पळाले भगवान. दुर्वास आले त्या वेळेला. कितीतरी ठिकाणी द्रौपदीनं असं बोलावलं आणि भगवंताला हातातला घास टाकून निघावं लागलं. वाढलेलं ताट ते बाजूला टाकून उठावं लागलं भगवंताला. सामान्य माणसाला नाही, आपल्याला तर पुष्कळदा. गाडी चुकते म्हणलं की हातातला घास तिथंच पळावं लागतं. अमकं झालं, हातातला घास टाकावा लागतो. काही वेळेला अशी अडचण येते. दुर्वास आले पांडवांकडे, 10,000 शिष्यांसह जेवायचं म्हणाले. आता हे वनवासात यांना कुठं काय. बरं, धर्मराज हे इतक्या सरळ मार्गी, यांनी काही विचार केला नाही. ते म्हणाले, या ना, द्रौपदी आहे, या तुम्ही संध्या करून येईपर्यंत 10,000 लोकांचा स्वयंपाक तयार होईल. संध्या करायला किती वेळ लागतो? 10,000. बरं, तेही दुर्वासच, ते गेले संध्या करायला, नदीवर गेले. येईपर्यंत हे धर्मराज, द्रौपदी, 10,000 येणार आहेत जेवायला, दुर्वास येणार आहेत, भाग्य आहे आपलं. द्रौपदी म्हणाली, मग काय म्हणणं काय? काही नाही, स्वयंपाक तयार ठेव, अर्ध्या तासात 10,000 लोकांचा. द्रौपदी म्हणाली, अहो तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवला, भाग्य आहे माझं,
करायलाही माझी ना नाही, पण काहीतरी तांदूळ डाळ आणून द्या मग करते. घरात नाही काही दाणा. धान्याचा कण नाही घरामध्ये, तुम्ही मला 10,000 लोकांचा स्वयंपाक करा म्हणता. काही आणून द्या. धर्मराज म्हणाले, अगं ते सूर्याने दिलेली थाळी आहे ना. द्रौपदी म्हणाली, अहो संध्याकाळ झाली, ते धुवून पालथी टाकली, आता त्याच्यातून काही निघणार नाही. तरी बघ प्रयत्न करून. नाही, तो वरात मिळालेली थाळी आहे, त्याच्यात अपवाद नसतो, काही करता येत नाही. मग आता यायची बरं, ही चर्चा होईपर्यंत संध्या झाली तिकडं. बरं, तो वसिष्ठ असते तर म्हणाले असते, ठीक आहे, नाही का मी व्यवस्था करतो, मी तुम्हाला वर देतो, अजून 10,000 लोक. काही वसिष्ठांनी, पण हे दुर्वास आहे तो. बाबा रागावला की कुणाचं काही खरं नाही. घाबरले. द्रौपदीला येतं एकच, गोविंद द्वारिका वासीन कृष्ण गोपी जनप्रिय. बस संपलं. भगवान जेवायला बसले होते. द्रौपदीनं प्रार्थना केली, हातातला घास टाकला भगवंतानी. जे घासच घेत होते, पहिलाच घास घेत होते, तो घास टाकला. तसंच द्रौपदीकडे आले आणि द्रौपदीला म्हणाले, भूक लागली, काहीतरी खायला दे. द्रौपदी म्हणाली, अहो दुसऱ्यांना खायला द्यायला तुम्हाला बोलवलंय, तुम्हाला कुठलं खायला देऊ? खायला नाही, काही नाही. मग ती थाळी, ते पालथी टाकली, बघू इकडं आण. मग आता काय पाहिजे काय नाही, मग ते का पान द्यावं लागलं वगैरे, सगळा कथा प्रसंग आहे. मला ते सगळं सांगायचा हेतू नाही आहे. का बोलतो मी लक्षात घ्या, माझा हेतू काय. ज्ञानोबाराय जे बोलतात ते मला सांगायचंय. मिळालं होतं, देवाच्या समोर सुद्धा अन्न तयार होतं, पोटात भूक लागलेली होती, सगळी अनुकूलता होती, पण घास पोटात गेला नाही महाराज, तिकडच जावं लागलं. प्रारब्ध म्हणता येतं त्याला, काही अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन म्हणून प्रारब्ध. पण देवाला कसली संगती लावता प्रारब्धाची? नाही, मिळतं पण भोग मिळत नाही वस्तूचे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, विपाय. एखादा कुणीतरी असा असतो जगतामध्ये ज्याला मिळतं आणि त्याचा भोग. मोठ्या मोठ्यांची उदाहरणं आहेत महाराज. मिळालं पण भोगता आलं नाही. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर रावणाला सीता मिळाली पण भोगता नाही आली. दुर्योधनाला राज्य मिळालं पण भोगता नाही आलं. सीता रामाची ती रामालाच मिळणार. रावणाला मिळाली होती की नाही? उचलून आणली की नाही? स्वतःच्या राज्यात ठेवली की नाही? पण तिला स्पर्श सुद्धा करता आला नाही. परिणाम काय झाला आपल्याला ठाऊक आहे. रामचंद्र प्रभू आले, रावणाचं सगळं कुळ घेऊन गेले. दुर्योधनाने कपटानं राज्य मिळवलं की नाही? मिळवलं. मिळालं की नाही? चांगलं मिळालं, पण भोगता आलं नाही. काय परिणाम झाला तोही माहितीये. तो दुर्योधन आपल्या कुळासकट सगळा मेला. सगळं कुळ नष्ट झालं. आप डुबे यजमान को डुबाए. आपण मरायचं, यजमानाला घेऊन मरायचं. बर, मिळत नाही. मिळालं तर भोगता येत नाही. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, जोडीले भोगावया विपाय होय. अर्जुना, तो ठेवा भोगण्याला अधिक भाग्य लागतं. आपण काल बोललो, तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे, कठीण योगाहुनी क्षेम, वोकलिया होतो श्रम. योग होणं सोपं आहे, अलब्ध लाभ हा योग. हा जे आपल्याला नव्हतं ते आपल्याला मिळणं हा योग आहे. आणि लब्ध प्रतिपालनम क्षेम, आणि जे आपल्याला मिळतं त्याचं रक्षण करणं हा क्षेम आहे. कठीण तो योगाहुनी क्षेम. योगापेक्षा क्षेम अवघड आहे. मिळवणं सोपं आहे, पण मिळवलेलं सांभाळणं अवघड आहे. संपत्ती मिळवणं त्या मानानं सोपं आहे, पण मिळालेली संपत्ती सांभाळणं फार कठीण, फार अवघड. म्हणून ज्ञानोबारायांनी 2-3 दृष्टांत त्याकरता दिले. ज्ञानोबाराय म्हणतात, अर्जुना, हे एखाद्या कुणाला तरी मिळालेलं सांभाळता येतं, परी जोडीले भोगावया विपाय होय. उदाहरण सांगतो तुला. म्हणे, सांगा देवा. पै क्षीरसागरा एवढे, अविरजी दुधाचे भांडे, सुरा असुरा केवढे मथिता झाले. एक 4 ओव्यामध्ये ज्ञानोबारायांनी समुद्र मंथनाची कथाच सांगून टाकली. एवढ्या मोठ्या कथेचा एवढा संकोच कुणी केला नसेल, तो ज्ञानोबारायांनी केला. भागवतामध्ये समुद्र मंथनाची कथा आली, ती कसं झालं, काय झालं वगैरे मोठा कथा संदर्भ आहे. ज्ञानोबाराय गोड बोलतात, क्षीरसागरा एवढे अविरजी दुधाचे भांडे.
अविरजी म्हणजे ज्याला विरजण लागत नाही असं. अविरजी न विरजलेलं. यात सांगण्याचा हेतू असा, विरजण लागणं, दुधाचं दही होणं म्हणजे दुधामध्ये विकार निर्माण होतं. विकार मानला गेला. वेदांत दृष्टीने काय, दुधाचं दही होणं म्हणजे काय, विकार झाला त्याच्यामध्ये. अहो, दही म्हणजे दूध नासणंच आहे एका अर्थाने. त्याच्यामध्ये आंबटपणा घालून त्याला हलवून रात्रभर ठेवलं की दूध घट्ट होतं. घट्ट झालं म्हणजे काय, एका अर्थाने ते नासलं, विकार निर्माण झाला त्याच्यामध्ये. म्हणून असं आता त्याला परिणाम म्हणा, सांख्यांच्या दृष्टीनं काही म्हणा, मला त्याच्यात फार पडायचं नाही. परंतु त्याचं रूप बदललं, त्याची चव बदलली. वाचारंभणम विकारो. चला तिकडं चला. विकारो नामधेय मृत्तिका इत्येव सत्यम, तेच आहे. या दृष्टीने जर विचार केला तर अविरजी म्हणजे न विरजलेलं म्हणजे अविकारी. क्षीरसागरामध्ये विकार नाही, कारण भगवान तिथं राहतात. अशा अविकारी ज्ञानोबाराने क्षीरसागराला दुधाचं भांडच म्हटलंय. ऐका, भांड्यातलं दूध आहे. आता क्षीरसागर एवढा मोठा, पण ज्ञानोबाराय त्याला दुधाचं भांड म्हणतात. त्याची कारण सांगत बसलो तर वेळ पुरायचा नाही आपल्या. ज्ञानोबारायांची दृष्टी केवढी व्यापक आहे, क्षीरसागर सुद्धा त्यांना भांड्यासारखा दिसतो. अजून किती व्यापक असावे. अविरजी दुधाचे भांडे सुरा असुरा केवढे मथिता झाले. आणि त्यामध्ये देवानी आणि दानवांनी मंथन केलं. केल्यानंतर त्याच्यातून काय निघालं, अमृत निघालं. ज्ञानोबारायांना बोलायचं तेवढंच आहे, बाकीच्या गोष्टी ज्ञानोबाराय बोलत नाहीत. हे निघालं ते निघालं, लक्ष्मी कौस्तुभ पारिजात वगैरे ते काही म्हणायचं कारण नाही, तर काही कोणाचं लग्न नाही. त्याच्यातून निघालेल्या अमृताशी ज्ञानोबारायांचं घेणं देणं. ते साहसही फळा आले, जे अमृतही डोळा देखिले, परी वरिचील चुकले जतने ते. जतन म्हटलंय म्हणून मी रक्षणाचा विचार सांगेन. वास्तविक ज्ञानोबारांनी ओवीमध्ये सिद्धांत सांगत असताना जोडीले भोगावया म्हटलंय, पण इथं जतन शब्द वापरलाय. भोगणं आणि जतन याच्यामध्ये मी थोडा फरक करतो. दोन्ही गोष्टी महत्वाच्या. ज्ञानोबाराय बोलतात त्या दृष्टीनं. मग ते समुद्र मंथन झालं, ते साहसही फळा आले, त्याच्यातून त्यांना फळ मिळालं. आणि काय निघालं, अमृत त्याच्यातून प्राप्त झालं. ते अमृत या राक्षसांना भोगायला मिळालं का बघायला मिळालं? बघायलाच मिळालं. त्यांना कष्ट केले त्यांनी, अमृत मिळालंही होतं, पण त्यांना जतन करता आलं नाही. अमृतही डोळा देखिले, परी व्यर्चिल चुकले जतन येते, परंतु जतन करण्याची हातवटी त्यांना प्राप्त झाली नाही. तेथ अमरत्वा वगरिले, ते मरणाची लागी झाले, भोग नेणता जोडले ऐसे आहे. आता ज्ञानोबाराय पुन्हा एकदा सिद्धांत तोच सांगतात की बाबा अर्जुना, अशा पद्धतीनं त्यांना अमृत बघायला मिळालं, परंतु ते भोगायला मिळालं नाही. अगदी भोगण्यापर्यंत, राहू तर अगदी भोगेपर्यंत आला होता. बाकीचे राक्षस तर बाजूला पडले. ते झालं, ते अमृत निघालं, ते अमृत कुणी घ्यायचं असा प्रश्न पडला. मग आसुर म्हणाले आम्ही घेतो, देव म्हणाले नाही नाही ते आम्ही घेतो. मग आता काय करावं, भगवंताकडे गेली तक्रार. भगवंताने मोहिनी रूप धारण केलं, सुंदर रूप. ते आसुर सगळे मोहातला बळी पडले. ते भगवंताने येऊन सांगितलं, पा माझ्या हातात द्या, मी सगळ्यांना समान वाढते. त्या राक्षसांना ते खरंच वाढ. त्यांनी ते अमृत तिला हातामध्ये, भगवंतानी हातामध्ये घेतलं. आणि मग ते सगळं देवाच्याच पंक्तीला. आणि देवाकडे वैषम्य नाही म्हणतात. आता काय करा, वैषम्य नैर्घृण्य नाही म्हणतात. आणि हे देवानी तर सगळं ते देवाच्याच पंक्तीला वाढून टाकलं. ते आसुरांना काही लक्षातच, येडेच येडे हो, त्यांच्या लक्षातच आलं नाही काय. त्या रूपाला मोहित झाले ना, रूपानं मोहित झाले ना तिच्या, ते कळलंच नाही काय होतं ते तसेच बघत बसले. त्यांना वाटलं तिकडची पंगत झाल्यावर इकडं वाढतील, आता तिकडची व्हायची कधी. ते उठणारच नाही तिथून, अमृत पीत बसले, यांना काही नाही. शेवटी ते राहूच्या लक्षात आलं आणि त्याने विचार केला, अरे काहीतरी गोंधळ आहे, हे आपल्याला फसवतात. तिकडच्या तिकडच सगळं घेऊन जातात अमृत. मग त्याने काय केलं, तो गुपचूप उठला आणि देवाच्या पंक्तीत जाऊन बसला. ते देवाच्या पंक्तीत बसल्यानंतर देवालाही काही कळलं नाही मोहिनी रूपात.
हा कोण आहे, राहू आहे, याला वाढू नये, ते वाढण्याच्या नादामध्ये देवालाही कळलं नाही. देवाच्याही लक्षात आलं नाही. आता काय करावं. देवाने वाढलं. तो राहू बसला होता, त्याच्या पात्रामध्ये अमृत वाढलं. वाढल्यानंतर त्या राहूने काय केलं, लक्षात यायच्या आत, आपली ओळख पटायच्या आत आपला कार्यभाग उरकून घ्यावा म्हणून ते अमृत प्यायलं. अमृत त्याने तोंडाला लावलं, एक घोट आत घेतला आणि देवाच्या लक्षात आलं, अरे हा देव नाही, हा असुर आहे, पंगत चुकली. बस, हा या पंक्तीत बसण्याच्या योग्यतेचा नाही, हा असुर आहे. आता देवाला न सांगता तुम्हा कळू येते अंतर, आणि राहू बसला एवढं कळू नाही. देवाला कळलं नाही. झालं ते राहूच्या तोंडातून ते अमृत घशाच्या खाली उतरण्याच्या आत देवाने सुदर्शन चक्रानं त्याचं मुंडकच उडवलं. अमृत तोंडातच राहिलं, पोटात गेलंच नाही. मिळालं होतं की नाही, मिळालं, पण भोगता आलं काय. राहूला सुद्धा भोगता तोंडात गेलं, पण गळ्यात घशातून खाली उतरलं नाही. अजून काय असतं माणसात. इथपर्यंत झालं. ज्ञानोबराय सांगतात परिणाम काय झाला त्याचा. तेथ अमरत्वा ओगरिले, ते मरणाची लागी झाले, भोगो नेणता जोडले ऐसे आहे. मिळालं पण भोगता आलं नाही का, मरणाची लागी, ते मरायला कारण ठरलं ते अमृत. अर्जुना, हे एकच उदाहरण आहे देवाचं. त्यावेळेला तर तू नव्हतास, पण मी तुझ्या काळातलं उदाहरण सांगतो ना. म्हणे काय देवा, नहुष स्वर्गाधिपती जाहला, परी रहाटी भांबावला, तो भुजंगत्व पावला, नेणसी काही. हे तुला माहित नाही काय. म्हणजे माहिती असलेलंच उदाहरण पुन्हा भगवान देतात अर्जुना. ते अमृत मंथन तुला कदाचित माहित नसेल, त्यावेळेला तू नव्हतास, पण हा नहुष स्वर्गाधिपती झाला. त्या दुर्वासाच्या शापानं त्या इंद्राला इंद्रपद सोडावं लागलं, अधपतित व्हावं लागलं. मग आता इंद्र नाही, स्वर्गाला राजा नाही. राजा नसेल तर राज्य चालायचं कसं. चालत नाही, राजा असला पाहिजे, नाहीतर अराजक मास्त. पुष्कळ रामायणामध्येही पुष्कळ आलंय, महाभारतातही पुष्कळ आलं. मग काय करावं. मग सगळ्या देवाने विचार केला, कुणीतरी एक राजा असला पाहिजे. इंद्रपदावर बसण्याकरता योग्य कोण आहे. शोधताना नहुष सापडला. सापडल्यानंतर मग नहुषाला बसवलं राज्यावर. इंद्र केलं. नहुषालाही आनंद वाटला. आता इंद्रपद मिळालं, भोगावं की नाही आपलं आपण. एवढी चांगली सत्ता मिळाली, एवढा चांगला अधिकार मिळाला, देवांचा राजा झाला. आता ते राज्य भोगावं, स्वर्गाचे भोग घ्यावेत आनंदानं, ते नाही. तिथं गेला, तो राज्यावर बसला, इंद्र झाला, आणि त्याला तिथं इंद्राणीची अपेक्षा निर्माण झाली. इंद्राणी त्याची नव्हती, नहुषाची, ती इंद्राची होती. पण याला तात्पुरता इंद्र केला होता. इंद्राणी काही त्याची नव्हती, परंतु त्याला अपेक्षा निर्माण झाली. आता काय भोग असं आहे, एकदा माणसाला वैषयिक सुखाची चटक लागली, तो इंद्र असला तरी, बरं का, कोणी असो तो, एकदा वैषयिक सुखाची चटक लागली की मग त्याच्याशिवाय त्याला दुसरं काही चालत नाही. त्या नहुषाला इंद्राणीचं सौंदर्य पाहून अपेक्षा निर्माण झाली भोगाची. इंद्राणीकडे निरोप पाठवला. इंद्राणीने सांगितलं, मी अशी कुणालाही मिळणारी नाही, मी इंद्राची बायको आहे, तू तात्पुरता आलायस, प्रभारी, तू काही खरा नव्हेस, तात्पुरता आहे, तुला आत्तापुरतं केलंय. याचा अर्थ तू काही कायमचा इथला राजा झालास असं नव्हे. गावाला जाताना एखादा माणूस आपल्या शेजारच्या माणसाला सांगून जातो, जरा घराकडे लक्ष ठेवा. तो गावाला गेल्यावर हा घराचा मालक असल्यासारखा वागून चालेल काय. त्याला तात्पुरतं आहे, तो येईपर्यंत, संध्याकाळपर्यंत लक्ष ठेवायचं. नहुषाला मर्यादा कळली नाही. इंद्राणीची अपेक्षा निर्माण झाली. इंद्राणीने सांगितलं तसं चालणार नाही, मग अपूर्व वाहनामध्ये बसून या. आत्तापर्यंत रथ म्हटलं तर कोणीतरी वापरलाय, हत्ती म्हटलं तर कोणाचं तरी वाहन आहेच आहे, कोणताही प्राणी म्हटलं तर कोणीतरी कशात वाहन आहेच आहे, कोणत्या तरी देवाचं. अपूर्व वाहन कोणतं. रथ नाही, आमका नाही, गाडी नाही, बैलगाडी नाही, घोडा गाडी नाही, मग कशात जायचं. त्या नहुषाने डोकं चालवलं. ऋषींच्या खांद्यावर पालखी दिली. भोगेच्छा वासना किती माणसाला अधःपतनाला नेते वैचारिक दृष्टीनं बघा.
ऋषींच्या खांद्यावर स्वतःची पालखी दिली. आता ते ऋषी बिचारे, इंद्रांनी सांगितलंय त्यांना काय, ते नम्र भावाचे बिचारे, त्यांना काय आहे, ते आपले ती खांदीर त्या नहुष राजाची घेऊन कुठं जायचं, इंद्राणीकडे घेऊन चला. म्हणजे भोगा करता ऋषींचा वापर केला गेला आणि सेवक म्हणून वापर भोगा करता. तरी ऋषी काही बोलले नाही. मग त्या पालखीमध्ये बसला, ऋषींनी पालखी उचलली, इंद्राणीकडे न्यायला सांगितलं, निघाले. पण याला दम धरवेना नहुषाला. त्याने त्या असं पालखीमध्ये तो गोंडा धरून बसलेला, पाय पसरून, पायाजवळ जे ऋषी होते उजव्या पायाजवळ, त्या पायानेच त्या ऋषीला लाथ मारली. चला लवकर चला, कळत नाही तुम्हाला मला लवकर जायचं, ते लवकर लवकर पावलं उचवा, सवय नाही तुम्हाला, एवढे खाता, अंगामध्ये ताकद नाही तुमच्या, सर्प सर्प, चला लवकर, त्वरा त्वरा त्वरा, सर्प सर्प म्हणून लाथ मारली. ते नेमके अगस्ती होते. अगस्त्याने शाप देऊन टाकला, मला सर्प सर्प म्हणतोस ना, सर्प योनीत जाशील. नहुष स्वर्गाधिपती झाला, परी रहाटी भांबावला, भुजंगत्व पावला नेणसी काही. अर्जुना तुला हे माहिती नाही? भगवंताने अर्जुनाच्या जीवनातली, अर्जुनाला माहिती असणारी काही प्रमाण देऊन अर्जुनाचं मनपरिवर्तन केल्याची काही उदाहरणं ज्ञानेश्वरीत आहे. त्यातलं हे एक आहे, ते उत्तर वैराटीचा राजा, ते एक त्याला स्मरण करून दिलंय. ते उदाहरण त्याचंच आहे, त्याच्याच जीवनातलं आहे. नहुष स्वर्गाधिपती झाला, त्याच्याच कार्यकालात झालेलं आहे अर्जुनाच्या. नेणसे काही तुला माहित नाही हे अर्जुना? नहुष राजाला स्वर्गभोग मिळाले होते, पण त्याला राखता आले नाहीत. रहाटी भांबावला बिचार, भांबावून गेला. विषयाचं दर्शन माणसाला भांबावून टाकतं. ते विषय भोगण्याची आसक्ती, वासना इतकी तीव्र होऊन जाते की त्याला भांबावणं म्हणजे काय, एका वाक्यात बोलायचं झालं तर भोगा करता आपली बुद्धी गहाण टाकणं म्हणजे भांबावणं. नहुषाचं तेच झालं. हिरवा चारा भांबावे पशु, ज्ञानोबराय म्हणतात तसं, हा पशु सुद्धा भांबावलाच तो हिरवा चारा बघू. बस भुलणं, विषय ओढी भुलले जीव, भुलणं. तसा नहुष भांबावला. त्याला कळलं नाही, अर्जुना तुला हे ठाऊक आहे ना, त्या पद्धतीनं म्हणून बहुत पुण्य तुवा केले तेणे धनंजया, आजी शास्त्र राजा या झालासी विषय. म्हणून अर्जुना ही माहिती असणारी प्रमाण आहे तुला, की आपल्याला विषय मिळतात, बऱ्याच वेळेला वस्तू मिळते पण तिला भोगता येत नाही. भोगणारा एखादा कोणीतरी भाग्यवान असतो रक्षण करू शकणारा. तसं अर्जुना तुला आज मी हे ज्ञान दिलंय, त्याचं रक्षण तू केलं पाहिजेस, हे सांगण्याकरता भगवान बोलले. म्हणून अर्जुना म्हणून बहुत पुण्य तुवा केले तेणे धनंजया, आजी शास्त्र राजा या झालासी विषय. तू या सगळ्याला विषय करू शकलास, तू याचा विषय झालास, हे तुझं भाग्य समज अर्जुना. आणि तुला हे ज्ञान मी देऊ शकलो, तू घेतलंस, इथपर्यंत झालं. तरी ययाची शास्त्राचेने संप्रदाय पांघरोने शास्त्रार्थ हा निकेने अनुष्ठी हो. आता भगवान अर्जुनाला उपदेश करतात. एक शंका याच्यावर, मागे शंका आपण घेतली होती, त्याच अनुषंगानं एक शंका धावती म्हणून सांगतो. भगवान अर्जुनाला जे, किंवा ज्ञानोबराय गीता महात्म्य सांगताना असं बोलले होते की ही जी गीता आहे, ही गीता काय करते तर संसाराच्या चोहट्यावर येऊन हा मोक्ष सुख सगळ्या जगाला वाटते. हे ज्ञानोबराय आधी या गीतेच्या महात्म्यामध्ये बोलले. ऐसैसा मिसकटा संसाराचा चोहटा, गवादी घालीत चोखटा मोक्ष सुखाची. संसाराच्या चोहट्यावर येऊन मोक्ष सुखाची गवादी ही गीता घालते, येणाऱ्या जाणाऱ्यांना मोक्ष देते. हे गीतेचं महात्म्य ज्ञानोबराय बोलले होते. आता प्रश्न असा आहे, जर गीतेने हा मोक्ष इतका सुलभ करून सगळ्यांना वाटलेला आहे, आपण शंका अशी घेतली होती की येणाऱ्या जाणाऱ्यांना जर मोक्ष मिळाला तर शास्त्राने मोक्षाचा अधिकारी सांगितला त्याला वैयर्थ येईल, त्याची विल्हेवाट लावावी लागेल आपल्याला. शास्त्राने ब्रह्मज्ञानाचा अधिकारी सांगितला, त्याचं काहीतरी आपल्याला व्यवस्था त्याची लावावी लागेल. ब्रह्मज्ञान जरी होय उठाउठी याची व्यवस्था लावावी लागेल आपल्याला, तरी काही हुंपुटी वेदशास्त्र. आता माझी शंका त्याच अनुषंगानं थोडी पुढे. ज्ञानोबराय म्हणतात अर्जुना तुला ज्ञान मिळालं, पण ज्ञान मिळालं तरी तू त्याच्या मर्यादा बघ, त्याचा अधिकार बघ. ते ज्ञान रक्षण करता आलं पाहिजे, संप्रदाय परंपरेनं तुला ते ज्ञान रक्षण करता आलं पाहिजे, हे उपदेश भगवान करतात.
अरे जर ते ज्ञान फुकटच वाटलंय तर त्याच्या रक्षणाची जबाबदारी अर्जुनाने का घ्यावी? कशा करता त्याच्या रक्षणाचा विचार अर्जुनाने करावा? आणि पुन्हा जर ज्ञानाच्या रक्षणाचा विचार सांगायचा असेल तर मग गीतेने ते मोक्ष सुखाची गवादी घातली, त्याला वैर्थ येईल, त्याची विल्हेवाट लावावी लागेल, काहीतरी व्यवस्था लावावी लागेल. असं का केलं? त्याचं सरळ उत्तर देऊन जातो मी. भगवंतानी अर्जुनाला मोक्ष सुखाकरता वेदांनी जसा अधिकार पाहून मोक्ष दिला तसा गीतेने अधिकार पाहिला नाही. गीतेने सर्वांना वाटून टाकला. मग सर्वांना वाटून टाकला इथपर्यंतच ज्ञानोबरायांचा विषय, आणि तो विषय पूर्ण झालाय. गीतेने मोक्ष सगळ्यांना दिलाय, पण सगळ्यांना दिलेला मोक्ष सांभाळण्याचं काम ज्याचं त्याचं आहे, ते काही गीता जबाबदारी घेत नाही. म्हणून ही शंका रास्त नाही. ऐका, मोक्ष दिला गीतेने, सगळ्यांना मोक्ष वाटलाय, प्रश्न नाही त्याचा. जर मोक्ष सर्वांकरताय तर इदंतेना तपस्काय हे नियम का घालून ठेवले गीतेने? हे कुणाला सांगायचं नाही, हे कुणाला सांगू नका, अमक्याला सांगा, तमक्याला सांगू नका, न अभक्ताय कदाचन, अभक्त असेल तर त्याला सांगू नका, जो गुरुभक्तीत ढिला असेल त्याला सांगू नका, नचा शुश्रूषवे वाच्यम. हे कशा करता बंधनं घातली? जर गीता मोक्ष सुखात वाटतच बसली आहे संसाराच्या चोहट्यावर, तर हे नियम का? म्हणजे पुन्हा अधिकार बघितलाच की नाही, याला सांगू नका, त्याला सांगू नका. म्हणून मी हे उत्तर देतो, गीतेने मोक्ष सगळ्यांना दिलाय, पण त्याच्या रक्षणाची जबाबदारी गीता घेत नाही, ती ज्या त्या साधकांनी ज्याची त्याची घ्यायची. म्हणून ज्ञानोबराय बोलतात, अर्जुना तरी ययाची शास्त्राचे संप्रदाय पांघुरोने शास्त्रार्थ निकेनी अनुष्ठियो. म्हणून हे ज्ञान तुला दिलंय, त्याचं अनुष्ठान तू संप्रदायाच्या नियमानुसार कर. नाही जर केलंस तर येरवी अमृत मथना सारिखे होईल अर्जुना, जरी रिघसी अनुष्ठाना संप्रदाय विण. जर तू हे ज्ञान नीट सांभाळून ठेवलं नाहीस तर अमृत मंथनामधून जसं अमृत राक्षसांना मिळालं पण सांभाळता आलं नाही, तसं हे ज्ञान तुझ्या जवळून निघून जाईल. तू संप्रदाय निष्ठ होऊन न सांभाळशील तर संप्रदाय विण, जरी रिघसी अनुष्ठाना संप्रदाय विण. जरी संप्रदाय विण अनुष्ठाना रिघसी तरी अमृत मथना जैसा होशी. तसा अन्वय लावा. संप्रदाय युक्त पाहिजे ज्ञान. असं एकाने एकाला दिलं तिथं संपलं असं चालत नाही. देणाऱ्याला कुणी दिलं याचाही विचार करावा लागेल, त्याला कुणी दिलं याचा विचार करावा लागेल, ते वेदापर्यंत जावं लागेल, तर तो संप्रदाय सिद्ध होईल. म्हणून आपल्याकडे वैदिक परंपरेमध्ये जे आपण मंगलाचरण करतो त्याच्यामध्ये सगळ्यांची नावं घेतो आपण. नारायणम पद्मभवम वसिष्ठम शक्तींच तत्पुत्र पराशरंच व्यासम शुकम गौडपदम गोविंद योगींद्र मथास्य शिष्यम श्री शंकराचार्य मथास्य पद्मपादंच हस्तामलकंच शिष्यम तंत्रोटकम वार्तिकारम मन्यात सद्गुरु संतत मानतोस्मी. मग श्रुती स्मृती पुराणानाम आलयम करुणालयम नमामि, ते पुन्हा शंकराचार्यांचं स्तवन. त्यांच्यापर्यंत येऊन आपण थांबतो वैदिक मंगलाचरणामध्ये. कुठून सुरू झालं? नारायणापासून. तिथून सुरू झालं आचार्यांपर्यंत आपण येऊन थांबतो. इथपर्यंत हा क्रम आहे सगळा. आचार्यांना स्वतःलाच ब्रह्मज्ञान झालं आणि त्यांनी पद्मपादाचार्यांना दिलं, तिथंच ते थांबून गेलं असं नाही. त्याचा संप्रदाय आहे, त्याची गुरुपरंपरा आहे. कुणाला तरी मनुष्य गुरु करतो असं करून चालत नाही. त्याला विचारलं पाहिजे तुझे गुरु कोण, त्यांचे गुरु कोण, तुमची परंपरा कोणती, तुमचा संप्रदाय कोणता, हे विचारता आलं पाहिजे. भगवान म्हणतात अर्जुना, संप्रदायाविना केलेलं अनुष्ठान हे अनुष्ठान नव्हे. तिथं वस्तू मिळेल पण तिचा भोग मिळणार नाही कदाचित. अरे ब्रह्म काय आहे आमच्या बुद्धीनं पुस्तकं वाचून आम्हाला कळणार नाही का? कळेल ना, पण परोक्षत्वानं अपरोक्ष साक्षात्कार होणार नाही. अपरोक्ष साक्षात्काराकरता विज्ञानार्थम गुरुमेव अभिगच्छेत समेत पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठ. ज्ञानेश्वरी उघडली, शास्त्र ग्रंथ उघडले, ब्रह्म म्हणजे असं असतं, ब्रह्म म्हणजे तसं असतं, आत्मा शब्दामध्ये कोणते कोणते धातू लपलेले आहेत, आप शब्दावरून कसा आत्मा वगैरे वगैरे, हे सगळं कळेल ना. आत्मा म्हणजे एक असतो, व्यापक असतो, आत्मा म्हणजेच मी आहे, हे कुणाला माहित नाही. इथं बसलेल्यांना सांगा मला. मी वासुदेव तत्वता कळो येईल, कुणाला माहित नाही हो प्रमाण. सगळ्यांना माहिती आहे, पण अनुभव नाही. माहिती असणं वेगळं आणि त्याचा अनुभव येणं वेगळं. अनुभवाकरता संप्रदाययुक्त ज्ञान पाहिजे, परंपरेनं चालत आलेलं ज्ञान पाहिजे, गुरुपरंपरा पाहिजे. त्याला ज्ञानोबारांना सुद्धा ग्रंथाच्या शेवटी आपली परंपरा सांगण्याची आवश्यकता वाटली आहे, नाही असं नाही.
आदिनाथापासून ते स्वतःच्या सद्गुरूंपर्यंत, निवृत्तीनाथ महाराजांपर्यंत ज्ञानोबाराय बोलतात. काय गुरु परंपरा सांगण्याचं कारण आहे ज्ञानोबाराय? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत कशा करता, आदिनाथ उमा बीज प्रकट कशा करता सांगितलं हे? कारण ज्ञान हे परंपरेनं येतं, अचानक स्वतःच्या मनामध्ये उद्भूत होत नसतं. आपण बोलून आलोय, आचार्यांनी या श्रुतीवर भाष्य करताना स्पष्ट शब्दात निर्देश केलेत. भले तुम्ही किती विद्वान असा, भले तुम्ही किती ग्रंथ चाळा, भले किती अभ्यास करा, दिवसातले 24 तास अभ्यास करा, पण ते संप्रदायाशिवाय, गुरु परंपरेशिवाय ब्रह्मज्ञान होत नाही. ते नाहीच आहे. शास्त्रज्ञो अपि स्वातंत्र्येण ब्रह्मज्ञानान्वेषणम न कुर्यात गुरुमेव अभिगच्छेत. आचार्यांनी स्पष्ट म्हटलं. शास्त्रज्ञ अपि, भले तो विद्वान असेल, शास्त्रज्ञ असेल, शास्त्राचा जाणकार असेल, ते ज्ञानही अपैसे होईल, प्रज्ञा परिमाणो युगाणा घेईल, सकळ शास्त्राची येईल सर्वस्व हाता. पण आहेच की नाही एक त्याच्यात, मी अर्जुना त्याला प्राप्त होणार नाही. जरी विरक्ती नरिगे मानसी, जर विरक्ती अंतःकरणामध्ये, व्युत्पत्ती ऐशी जरी विरक्ती नरिगे मानसी, सर्वात्मका मजसी न होय भेटी. ज्ञानोबराय बोलतात, भगवान बोलतात, माझी भेट होणार नाही त्याला, संप्रदायाशिवाय चालणार नाही. आपण मागेही बोललोय पुष्कळ. रामचंद्र प्रभू साक्षात परब्रह्म, पण योग वासिष्ठामध्ये वसिष्ठांना विचारलंच की नाही, ब्रह्मज्ञान म्हणजे काय मला सांगावं म्हणून. ब्रह्मानीच विचारावं, काय ब्रह्म म्हणजे काय? मग रामचंद्र प्रभू कोण आहेत? अरे साक्षात परब्रह्म आहे, पण वसिष्ठांना विचारलं मला ब्रह्म म्हणजे काय हे सांगावं. ब्रह्माला कळत नाही काय ब्रह्म म्हणजे काय? मग त्याचं सर्वज्ञत्व बाधित होईल जर ब्रह्माला ब्रह्म कळलं नाही तर. पण त्याचं उत्तर हेच दिलंय. काय उत्तर आहे? एवढंच उत्तर आहे की ब्रह्माला सुद्धा ब्रह्मज्ञान पाहिजे असेल तर संप्रदायानेच मिळवलं पाहिजे, संप्रदाययुक्त अनुष्ठान केलं पाहिजे, गुरुपरंपरेतूनच मिळवलं पाहिजे, भले ते ब्रह्म असेल. वसुदेवांनी माया उचलून नेली गोकुळातून, गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान, पण गोपिकांनी गर्गाचार्यांना विचारलंच आहे ब्रह्म म्हणजे काय. मग माया निवृत्त झाल्यावरही ब्रह्म म्हणून का विचारावं लागतं? शुकाचार्यांना ब्रह्मज्ञान होऊनही व्यास महर्षींनी त्यांना जनकाकडे पाठवलंच आहे. जनक भेटीसी पाठविला तेने अभिमानाने खोटे केले, पाठवलंच आहे त्याच्याकडे. शुकाचार्य काय जन्मजात ब्रह्मज्ञानी नव्हते काय? मातेच्या पोटात ज्यांना ज्ञान झालं त्यांना कशाला जनकाकडे पाठवायचं? कारण संप्रदायाशिवाय ब्रह्मज्ञान होत नाही, हे नियम आहे. म्हणून गुरु परंपरेशिवाय ब्रह्मज्ञान होणार नाही. म्हणून भगवान हा आग्रह धरतात, अर्जुना झिररी घसी अनुष्ठाना संप्रदाय विण. बाबा संप्रदायाची तरी आवश्यकता काय? कशा करता संप्रदाय युक्त अनुष्ठान पाहिजे? ब्रह्मज्ञान मिळालं भोगावं, संप्रदाय कशाला पाहिजे त्याला? ज्ञानोबाराय त्याचं उत्तर एका दृष्टांतातून देतात. गाय धड जोडे गोमटी ते तेची पय दे किरीटी, जे जाणीजे हातवटी सांजवणीची. ज्ञानोबाराय त्याला संप्रदाय काय करतो? ज्ञान झालं अर्जुना तुला दिलं, पण तू ते संप्रदायाच्या अनुष्ठानाविना करशील तर अमृत मंथनासारखा मरशील, उपयोग होणार नाही तुला. कशा करता संप्रदाय काय करतो? ज्ञानोबाराय म्हणतात संप्रदाय काही करत नाही, प्राप्त झालेल्या ज्ञानाच्या भोगाची हातवटी शिकवतो तो संप्रदाय. संप्रदाय काय करतो? गुरुपरंपरा काय करते? काही नाही, प्राप्त झालेल्या ज्ञानाचं रक्षण कसं करायचं हे शिकवते. ज्ञान काय आहे? ज्ञान नित्य आहे, ज्ञान व्यापक आहे, ते सर्वांच्याच ठिकाणी आहे. गुरु परंपरा काय ज्ञान देतात म्हणजे काय? आपल्याला हे घे ज्ञान 5 किलो तुला असं म्हणून गुरु देतात काय? देत काहीच नाही. ते देणं घेणं हा व्यवहारच नसतो ब्रह्मज्ञानामध्ये. मग काय? काही नाही, आमच्या जवळ असलेलं जे ब्रह्मज्ञान जे पूर्वीपासूनच होतं त्याच्यावर अज्ञानानं जे आवरण निर्माण झालं होतं ते आवरण तेवढं दूर करतात. बाकी गुरु संप्रदाय काही करत नसतो. नव्यानं ज्ञान देणं हे गुरु संप्रदायात नाही. त्यांनी फक्त मध्ये जे आवरण प्रतिबंध निर्माण झालेले असतात तेवढे ते बाजूला करतात. बाजूला झाले की ते तेच आहे, दुसरं काहीच नाही. होते भेदाचे कवाड, ते फेडोनी केले गोड सेवा सुख, एवढंच आहे गुरु संप्रदाय. दुसरं काय करतो? तुमच्यामध्ये माझ्यामध्ये अर्जुन म्हणतो त्या पद्धतीनं भेदाचं कवाड होतं ना देवा, ते फक्त उघडून देणं एवढंच गुरु संप्रदायाचं कार्य. म्हणून अर्जुना एखादी गाय आहे, धड आहे, गोमटी आहे, चांगलं दूध देणारी आहे,
परंतु त्या गायीचं दूध त्यालाच मिळवता येईल ज्याला सडातून दूध कसं काढायचं याची हातवटी कळते त्याला, दुसऱ्यांना मिळणार नाही. 17व्या अध्यायात विषय येऊन गेलाय हा. कुठे हातवटी नेणती वीरा प्रकाशुनो आहे, शिखा सूत्रा वैश्वानरा, तिथे 17व्या अध्यायामध्ये हातवटी नेणती वीरा. अरे 2 दृष्टांत दिलेत तिथं. स्नेह सूत्र वैश्वानरा, हाती झाली आहे वीरा, हातवटी नेणती प्रकाशुनो आहे. वात, तेल आणि अग्नी दिलं. दिव्याला दुसरं काय लागतं? पण ती आहे, तेल आहे. स्नेह म्हणजे तेल, सूत्र म्हणजे वात, वैश्वानर अग्नी, हे दिलं. दिल्यानंतर मग आता ती पणती लावायची कशी हे ज्याला कळत नाही त्याला त्या पणतीचा प्रकाश मिळत नाही. एकाने काय केलं, पणती टाकली पालथी, त्याच्या खाली तेल सोडलं, वर वात ठेवली आणि खाली दिवा लावला. आता पेटेल पणती. हातवटी नेणती वीरा प्रकाश, त्याला हातवटी पाहिजे, त्याला कळलं पाहिजे. दुसरं उदाहरण तिथंच ज्ञानोबाऱ्यांनी दिलंय. लहान बालक आहे, त्याच्या समोर अन्न तयार आहे, पोटात भूक लागलेली आहे, पण जेवायची हातवटी नसेल तर उपाशी राहील. तसं ज्ञानोबाराय म्हणतात, गाय धड आहे, गोमटी आहे, दूध आहे, पोटामध्ये दुधाची आवश्यकता वाटते, पण दूध काढायचं कसं हेच जर माहिती नसेल तर आपल्याला दूध भोगता येणार नाही, पिता येणार नाही. तैसा श्री गुरु प्रसन्न होये, शिष्य विद्या ही किरल आहे, परी ते फळे संप्रदाये उपासिलिया. त्या पद्धतीनं गुरु प्राप्त आहेत, प्रसन्न आहेत, शिष्य विद्या ही किरल आहे, हे दोन्ही योग्य आहे, परी फळे संप्रदाये उपासिलिया. पण संप्रदाय युक्त उपासना जर झाली नाही तर त्याचा उपयोग होणार नाही. म्हणून शास्त्री जो ये उचित संप्रदाय आहे तो ऐक आता बहुवे आदरेसी. म्हणून अर्जुना, शास्त्रांनी सांगितलेला जो मार्ग आहे तो उचित संप्रदाय आहे, तो आता मी तुला सांगतो, तो तू आदरानं आता ऐक. आता ऐक म्हणजे कधी ऐक? आता शब्दाला 3 अर्थ आचार्यांनी दिलेत. पूर्व प्रकृतापेक्षेनं आता म्हणजे प्रारंभ अर्थाने, आता म्हणजे अनंतर या अर्थानं. पण आता शब्दाचा चौथा एक अर्थ सांगतो, आता म्हणजे पुढच्या वर्षी. चौथा अर्थ शब्दाचा. आता ऐक म्हणजे कधी ऐक? पुढच्या वर्षी ऐक, हा त्याचा अर्थ झाला. आज आपली ही सेवा संपते. भगवान अर्जुनाला सांगतात की अर्जुना, उचित संप्रदाय आहे, शास्त्री जो ये उचित संप्रदाय आहे. म्हणून शास्त्रांनी सांगितल्याप्रमाणे संप्रदाय युक्त असं आपलं आचरण झालं पाहिजे, तर त्या ज्ञानाची प्राप्ती आपल्याला झाली असं म्हणता येईल, त्या ज्ञानाचं रक्षण झालं असं म्हणता येईल. ते रक्षण करण्याकरता तू काय केलं पाहिजेस? इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न चा शुश्रूषवे वाच्यम न च माम योभ्यसूयती. हे भगवान बोलले, तरी तू आहे जे पार्था, गीताशास्त्र लाधले आस्था, ते तपोहिना सर्वथा सांगावे ना हो. अथवा तापसही झाला परी गुरुभक्ती जोडीला, तो वेदी अंत्यज वाळीला तैसा वाळी. हे ज्ञानोबाराय बोलतात, ना तरी पुरोडाशु जैसा, न घापे वृद्ध तरी वायसा, गीता नेदी तैसी तापसा गुरुभक्ती हिना. इथपर्यंत ज्ञानोबाराय सगळं बोलले. हे कुणाला द्यायचं ज्ञान, कुणाला द्यायचं नाही, इथपर्यंत अर्जुनाला सांगितलं. आणि हा श्लोक इथं ज्ञानोबारायांनी संपवला. ज्ञानोबारायांनी श्लोक संपवला, आपलाही चातुर्मास ज्ञानोबारायांनीच संपवला. कारण ज्ञानोबारायांच्या कृपेनंच आपण प्रारंभ केला होता, तो त्यांच्या कृपेनंच संपणार. पुढच्या वर्षीचा प्रारंभही त्यांच्याच कृपेनं होणार. आज सांगता आहे, आपल्या नियमाप्रमाणे सप्तमीला आपण सांगता करतो. एक श्लोक यंदाच्या वर्षामध्ये आपल्याला पूर्ण करता आला. याच्यामध्ये मी फक्त थोडा वेळ आपला घेतो, फक्त ऋणनिर्देश करतो. कारण प्रतिवर्षी आपण हे बोलतच असतो, मी बोलावं असं काही नाही आणि तुम्ही ऐकावं असं काही नाही. मला काय म्हणायचं हे तुम्हाला चांगलं माहिती आहे आणि तुमच्या भावना काय आहेत याबद्दल मला पूर्ण खात्री आहे. त्यामुळे हे फक्त आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. खरं म्हणजे मी काय बोलावं आणि तुम्ही काय ऐकावं, परंतु एक औपचारिकता असते, काही ऋणनिर्देश असतात,
काही गोष्टी अंतःकरणामध्ये ठेवून शांत बसता येत नाही म्हणून बोलावं लागतं, दुसरं काही नाही. आज आपण इथे थांबतो आहोत. सांगता याचा अर्थ उद्यापासून प्रवचन नाहीये असं नाही, परंतु आपलं चातुर्मासाचं जे नियमाचं चिंतन आहे ते थांबून जाईल. उद्यापासून दुपारी 4 ते 5 या वेळेमध्ये आपली ज्ञानेश्वरी पुन्हा चालू राहील. वेगळं काहीतरी वारीच्या निमित्तानं चिंतन आपण करू, तो विषय नाही. परंतु जे वारीचं क्रमाचं चिंतन आहे ते आज आपल्याला थांबावं लागणार आहे. चातुर्मासामध्ये एक विशिष्ट आनंद असतो. चातुर्मास करणाऱ्या मंडळींना हे चांगलं माहिती आहे. आमच्या पूर्वजांनी आमच्यावर जे उपकार करून ठेवले त्याच्यामध्ये हा एक उपकार आहे की आम्हाला चातुर्मासाचं बंधन घालून ठेवलं. चातुर्मासा काय आहे? प्रवास, अमुक करणं, तमुक करणं, रोज कीर्तन करणं, हे तर चालूच आहे. तो तर आपला संप्रदाय आहे, ते तर आपल्या संप्रदायाने आपल्याला दिलेली संधी आहे म्हणा, आपण घेतलेला तो वसा आहे म्हणा. परंतु चातुर्मासामध्ये काही प्रवास नसतो, काही बंधनं असतात. क्षेत्रबंधन आहे, काही झालं तरी आपल्याला क्षेत्राच्या बाहेर पडता येत नाही, चंद्रभागेच्या पलीकडे ओलांडून जाता येत नाही. त्यामुळं इथं थोडासा अभ्यास करण्याची आता करतो आम्ही किती हा भाग वेगळा, पण आमच्या परंपरेने आम्हाला ही संधी मात्र उपलब्ध करून दिली की 4 महिने पंढरपूर सोडून जाऊ नका. संत वाङ्मयाची उपासना आपल्या परंपरेमध्ये आहे, ती आपल्याकडून चालवली गेली पाहिजे. या त्यांच्या आदेशानुसार, या त्यांच्या आज्ञेनुसार आपण हे उपासना करतो आहोत, आम्ही करतो आहोत. आणि अर्थात तुमच्या सर्वांच्या अतिशय प्रेमाच्या छायेखाली हे सगळं आम्ही करतो आहोत, याची मला पूर्ण कल्पना आहे. आमच्या परंपरेने हा नियम घालून दिला, त्यामुळं थोडीशी अभ्यास करण्याची संधी मिळते, एका जागी राहून काहीतरी क्रमानं चिंतन करण्याची संधी मिळते. त्यामुळं संप्रदायाबद्दल, आमच्या परंपरेबद्दल, आमच्या अंतःकरणामध्ये ज्या भावना आहेत त्या शब्दातीत आहेत. मला त्या शब्दबद्ध करता येत नाहीत आणि माझ्या परंपरेबद्दल बोलण्यासाठी मी शब्द दरिद्री आहे, हे मी आधीच आपल्याला सांगतो. परंतु तरी हा ऋणनिर्देश मला करावा लागणार आहे. 4 महिन्याची ही सेवा ज्ञानोबारायांनी आपल्याकडून करून घेतली. भगवंताचं स्थान आहे. आपण 4 महिने इथे राहिलो. जसं जमेल तसं, ज्या पद्धतीनं, जशी आपल्याला बुद्धी परमात्मा देईल, ज्ञानोबाराय देतील, त्या पद्धतीनं जशी ओव्याची संगती आपल्याला लावता येईल, योग्य अयोग्य त्यांना माहिती. सेवकांनी काम करावं, स्वामींनी ते मान्य करावं अथवा न करावं हे स्वामींचं स्वातंत्र्य. आपण कोण आहोत की नाही मी केलेली सेवा तुम्ही स्वीकारलीच पाहिजे असा आग्रह आपल्याला धरता येणार नाही. पण प्रार्थना एवढी करता येईल की माझी या दुर्वादळा नान म्हणो, एवढी प्रार्थना मात्र मला नक्की करता येईल. मोठ्या मोठ्यांनी आतापर्यंत पुष्कळ सेवा केली, अनेकांनी काही वेगवेगळ्या पद्धतीनं. माझ्याच घरामध्ये 7वी पिढी आहे माझी ज्ञानेश्वरीची सेवा करणारी. 1ली, 2री, 3री नाही, 7वी पिढी आहे. 7 पिढ्या झाल्या आमच्या घरामध्ये रोज ज्ञानेश्वरी आहे 4 महिन्यात. त्यांनी केलं ते केलं, पण त्यांच्या तुलनेमध्ये मी करणं म्हणजे हे पुन्हा वेगळंच आहे. म्हणून ना माझी या दुर्वादळा नान म्हणे की हे म्हणावं लागतं. त्यांनी जे केलं ते भगवंतावर सोन्याची तुळशीपत्र वाहिले. त्यांनी जे केलं ते भगवंतावर, ज्ञानोबारायांच्या चरणावर सोन्याची बिल्वदल वाहिली. मी इतका फाटका माणूस आहे बुद्धीनं की मी त्यांच्या चरणावर सोनं चांदी तर सोडून द्या, कागदाचं तुळशीपत्र सुद्धा वाहण्याच्या लायकीचं नाही, याची मला पूर्ण कल्पना आहे. पण तरी सुद्धा मी प्रार्थना मात्र ज्ञानोबारायांना, भगवंताला करू शकतो की त्यांच्या एवढी सेवा माझ्याच्याने झाली नाही, त्यांच्या एवढा प्रामाणिक भाव कदाचित माझ्या अंतःकरणामध्ये नाही, त्यांच्या एवढी सिद्धांताची स्पष्ट आणि निश्चित भूमिका कदाचित मला मांडता आली नाही, विषयाकडे बघण्याचं त्यांच्या एवढं गांभीर्य माझ्या ठिकाणी नाही, त्यांच्या एवढा विस्तार, व्यवस्थितपणानं केलेला विस्तार मला करता आला नाही, ओवीतल्या शब्दाचं मर्म त्यांच्या एवढं मला कळालं नाही, वाच्यार्थानं सुद्धा मला ज्ञानेश्वरी कळत नाही. पण तरी सुद्धा मी जे काही तुमच्या समोर मातीमध्ये गडाबडा लोळलोय त्याच्याने तुम्हाला नुसतं चेहऱ्यावर हसू जरी उमटलं तरी माझ्या जीवनाची धन्यता झाली असं मी मानतो. भले त्याच्याने काही तुम्ही संतुष्ट व्हाल न व्हाल, पण एखादा वेडा मनुष्य रस्त्यावर मातीमध्ये गडबडा लोळत असताना, रस्त्यानं जाताना काय वेडा आहे असं म्हणून जसं आपल्या चेहऱ्यावर हसू येतं, तसं जरी हसू ज्ञानोबारायांच्या चेहऱ्यावर माझ्या चातुर्मास्याच्या या गडबड लोळण्यानं निर्माण झालं तरी सुद्धा माझं जीवन या क्षणी संपलं तरी मला काही तक्रार नाही. ज्ञानोबारायांच्या चेहऱ्यावर हसू येणं आणि त्याला कारण आपण असणं,
याच्या पलीकडे जीवनाची सार्थकता काय असावी? म्हणून त्यांना फक्त मी प्रार्थना करू शकतो, माझी या दुर्वादळा नान म्हणे की. मी जे केलं ते केलं. 4 महिने जशी तुम्ही बुद्धी दिली, जशी मला सद्गुरूंनी बुद्धी दिली, त्यानुसार जशी सेवा मला करता आली तशी मी केली. अर्थात याच्याकरता अनेकांचं सहाय्य झालं, ते सगळेच याचे भागीदार आहेत, या आनंदाचे ते सगळेच जण हक्कदार आहेत. याच्याबद्दल माझ्या मनात काही, मी असं म्हणतच नाहीये मी सांगत होतो म्हणून तुम्ही आला, नाही, तुम्ही आला म्हणून मी सांगत होतो. त्यामुळं मी जसा या सगळ्या सेवेला काही माझा हक्क आहे म्हणून सांगतो, तसे तुम्ही सगळे सुद्धा या सेवेचे हक्कदार आहात. कारण आम्ही हे अनेक वेळेला मांडत आलेलो आहोत आणि आमची ही प्रामाणिक भावना आहे आमच्या घराण्याची, की वक्ता आपल्या बुद्धीनं फार कमी बोलतो, श्रोत्याचं प्रेमच वक्त्याला बोलायला भाग पाडत असतं. आणि ते प्रेम जेवढं विशुद्ध असतं तेवढा वक्ता चांगलं बोलत असतो. जर मी काही चांगलं बोलतो आहे असं वाटत असेल तर ते माझं नाही, ते तुमच्या विशुद्ध प्रेम त्याचं कारण आहे, त्याचं ते कार्य आहे. माझ्याकडून चांगलं काही पडलं असेल, यदा कदाचित, मी पडलंय असं म्हणतही नाही, यदा कदाचित जर काही एखादी चांगली भूमिका माझ्याकडून मांडली गेली असेल तर ते माझं श्रेय नव्हे, ते सद्गुरूंचं श्रेय, ज्ञानोबारायांची कृपा आहे, भगवंताची कृपा आहे आणि तुम्हा सर्व श्रोत्यांच्या डोळ्यातून आमच्याविषयी ओसंडून वाहणारं विशुद्ध प्रेम हे त्याचं मुख्य कारण आहे. म्हणून आपण सगळ्यांना, आपल्या सगळ्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. 4 महिने आपण इथे राहिलात, घरदार सोडून राहिलात, तुम्हाला इथं काय मिळालं आमच्या मठामध्ये याची मला कल्पना नाही. आनंद मिळाला का दुःख मिळालं का कंटाळा आला का नाहीतरी आलोच आहोत म्हणून ऐकायला बसावं लागलं, मला माहिती नाही. पण तुमच्याकडून मात्र मला जे मिळालं ते मात्र माझ्या कल्पनेपेक्षा कैक पटीनं जास्त मिळालं. माझ्याकडून तुम्हाला काय मिळालं माहित नाही, नाहीतरी माझ्याकडून मिळालेलं निकृष्ट असतं आणि तुमच्याकडून मिळालेलं उत्कृष्ट असतं हे मला माहिती. कारण तुम्ही माझं ऐकायला बसलात. मी तुम्हाला वाणी दिली आणि तुम्ही मला कान दिलेत. कान हे ज्ञानेंद्रिय आहे आणि वाणी हे कर्मेंद्रिय आहे. मी कर्मेंद्रिय दिलं, ज्ञानेंद्रिय काढून घेतलं, तुम्हाला पत्ता लागला नाही. मी तसा स्वार्थी माणूस आहे. कमी मोबदला देऊन जास्तीचं काढून घेणं हे चांगल्या वक्त्याचं कौशल्य असतं. मी ते केलंय. वाणी दिली. वाचा म्हणजे काय? कर्मेंद्रिय. कर्मेंद्रिय हे ज्ञानेंद्रियाच्या तुलनेमध्ये नेहमीच निम्न आहे आणि ज्ञानेंद्रिय सर्वश्रेष्ठ आहे. कारण ज्ञानेंद्रिय हे सत्वगुणापासून बनलं, कर्मेंद्रिय रजोगुणापासून बनलं. रजोगुणात्मक इंद्रिय द्यायचं, वाणी द्यायची आणि तुमच्याकडून तुमचं लक्ष काढून घ्यायचं. या दृष्टीने विचार केला तर तुम्ही दिलेलं अधिक मूल्य आहे, मूल्यवान आहे आणि मी दिलेलं नाही म्हणलं थोडं कनिष्ठ प्रतीच आहे. याच्याकरता म्हणून मला जे मिळालं तुमच्याकडून ते अधिक मोलाचं आहे. माझ्या भावना आपल्यापर्यंत पोचाव्यात एवढीच माझी प्रार्थना आहे. याच्यामध्ये ज्ञानोबारायांच्या चरणी मी नतमस्तक होतो. भगवंताचं स्थान आहे. रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पंढरीनाथ परमात्मा इथं उभे आहेत. त्यांच्या आश्रयाला आपण 4 महिने राहिलो. त्यांनी हा चातुर्मास निर्विघ्नपणानं पार पाडला, हे त्यांची कृपा. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगायला आपल्याला परवानगी दिली, ही त्यांची कृपा. नाहीतर ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीचं नाव उच्चारण्याची सुद्धा माझी लायकी नाही. ज्ञानोबारायांचं नाव तर दूर, पण ज्ञानेश्वरीची एखादी ओवी वाचण्याकरता सुद्धा जो अधिकार लागतो तो सुद्धा खरं म्हणजे माझ्याकडे नाही आहे. मी हे नाटकीपणानं नम्रतेचा आव आणून बोलतोय असं समजू नका. माझी ही प्रामाणिक भावना आहे. ज्ञानोबारायांच्या चरणाजवळ पोचण्याकरता जो अधिकार लागतो तो माझ्याकडे नाही, नक्की नाही. पण तरी सुद्धा त्यांनी ज्ञानेश्वरीची सेवा आपल्याकडून अखंड करून घेतली. पाऊस आला, अमकं झालं, तमकं झालं, काही प्रतिबंध आलेही असतील, पण त्याही प्रतिबंधामध्ये यंदा त्या मानानं अधिक आनंद मिळाला असं मला वाटतं. प्रत्येक वर्षी प्रतिवर्षी माझा ज्ञानेश्वरीच्या चिंतनाचा आनंद मला वाढता वाटतो आहे. हे माझं आहे, माझ्या पुरतं आहे. कदाचित तुम्हाला ती पुनरुक्ती वाटेल, तोचतोपणा वाटेल, परंतु मला मात्र त्या ओवीच्या सेवेचा आनंद वृद्धिंगत होतो आहे, अशी माझी स्वतःची जाणीव आणि भावना आहे. याकरता म्हणून ज्ञानोबारायांच्या चरणी नतमस्तक होऊन ती कृतज्ञता त्या चरणाजवळ व्यक्त केली पाहिजे. अनेक मंडळींनी याला सहकार्य दिलं. महत्वाचं म्हणजे आमची गुरु परंपरा सद्गुरू श्री गुंडा महाराजांनी जे
अज्ञान तिमिराचा नाश करणारे दिनेश आहेत असं म्हणून अखंड आनंदाच्या ठिकाणी स्थित असणारे सद्गुरू श्री गुंडा महाराज, आम्ही त्यांचं चिंतनच करताना अखंड आनंद रूपाय सविज्ञान प्रदायने भवध्वांत दिनेशाय गुंडाख्य गुरुवे नमः असं म्हणून करतो. त्यांची कृपा हा आमचं हे फार मोठं पाठबळ आहे. तो खरं मुख्य आधार तोच आहे गुंडा महाराजांचा. त्यांनी हे सुरू करून आमच्या हातामध्ये दिलं, त्यांच्या कुळामध्ये जन्म मिळाला आणि म्हणून हे सगळं करता आलं. आपल्या सर्व श्रोत्यांना मी धन्यवाद देतो. त्या दृष्टीनं आपल्या सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो. अधिक काही मी बोलणार नाही. खरं म्हणजे दादा गेल्यानंतरचा हा पहिलाच चातुर्मास. मागच्या वर्षी निदान पहिले 10 दिवस का होईना, पण पितृचरणाची कृपा माझ्या जीवनावर ती छाया होती. सुरुवातीला अगदी 10 दिवस, पण सुरुवात का असेना त्यांच्या उपस्थितीत झाली. हा चातुर्मास म्हणजे निव्वळच त्यांच्या स्मरणामध्ये गेला. पहिल्या पुण्यतिथीचा उत्सवही आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने कृपेनं आनंदानं पार पडला गेला. कसा झाला, केवढा झाला, किती मोठा झाला याला माझ्या दृष्टीने काही महत्त्व नाही. मला सेवा करता आली हे माझ्या दृष्टीने सगळ्यात जास्त महत्त्व आहे. आणि म्हणून तेव्हापासून ते आज सांगतेपर्यंत आपल्या सर्वांचे आशीर्वाद या सर्व चातुर्मासाकरता म्हणून माझ्या पाठीशी उभे राहिले. आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो. आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. खरं म्हणजे श्रोत्यांमध्ये 3-3, 4-4 पिढ्यांची ज्ञानेश्वरी ऐकणारे श्रोते, त्यांनी इतकं चांगलं ऐकलंय. खरं म्हणजे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात किंवा योग वासिष्ठामध्ये म्हटलंय, ज्यांना अमृत प्यायची सवय लागली त्यांना कडू कांजी कशी गोड लागेल, पण तरी सुद्धा त्यांनी ती गोड करून घेतली. ही केवळ आणि केवळ माझ्या घराण्यावर असणाऱ्या प्रेमाचं ते प्रतीक आहे, माझ्यावरची कृपा आहे असं मी समजतो. आपल्या सर्वांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. आणि मी प्रतिवर्षी प्रार्थना करतो आपल्याला, आणि आजही मी ती करतो ज्ञानोबारांच्या चरणी, गुंडा महाराजांच्या चरणी तर ती प्रार्थना आहेच आहे. जन्मोजन्मी या कुळामध्ये जन्म द्यावा आणि ज्ञानेश्वरी गाथ्याचं चिंतन आमच्याकडून भगवंतांनी, सद्गुरू गुंडा महाराजांनी, ज्ञानोबारांनी, तुकोबारांनी करून घ्यावं ही प्रार्थना तर त्यांच्या चरणी आहेच आहे. परंतु तुमच्याही चरणी प्रार्थना आहे, प्रतिवर्षी मी करतो. तुम्ही जाऊन माझा निरोप सांगता का नाही मला आता माहीत नाही. तुमच्यावर विश्वास आहे माझा, पण अजून मला फळ मिळालं नाही. मी प्रतिवर्षी प्रार्थना करतो की आपण आळंदीला जातो माऊलींच्या वारी करता, तर माऊलींच्या दर्शनाला गेल्यानंतर तुम्ही माऊलींसमोर माझ्याकरता, माझ्या परंपरेकरता ही प्रार्थना करा. माऊलींना विनंती करा. आम्ही विनंती करू पण माऊली आमचं ऐकणार नाही, तुमचं ऐकेल. माझी खात्री आहे, माझा विश्वास आहे. आमचे श्रोते इतक्या निर्मळ मनाचे आहेत की ज्ञानोबाराय त्यांचं ऐकल्याशिवाय राहणार नाहीत. माझी प्रार्थना आहे, तुम्हाला आळंदीला गेल्यावर तुम्ही ज्ञानोबारायांच्या दर्शनाला समाधीजवळ पोचाल तर ज्ञानोबारायांच्या चरणी प्रार्थना करून सांगा की या कुळामध्ये ज्ञानेश्वरीची गाथ्याची सेवा अखंड चालू राहू देत. माऊली यांना थोडी ज्ञानेश्वरी गाथा कळण्याची सद्बुद्धी आपण द्या, अशी प्रार्थना आपण कृपा करून माऊलींच्या चरणी करा. अशी प्रार्थना मी आपल्या चरणी करतो. ज्ञानोबारायांची, भगवंताची, गुंडा महाराजांची कृपा आमच्यावर अबाधित राहावी याच्याकरता त्यांच्या पायी लोळण घेतो आणि झालेली सेवा त्यांच्या आणि तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी समर्पित करतो आणि थांबतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला 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 विठ्ठला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु गुंडा महाराज की जय. सद्गुरु हरी महाराज की.